निपाणी देवगड राज्यमार्गावरील खडकेवाडा फाटा इथं सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत। या दुर्घटनेमुळे खडकेवाडा परिसरात शोककळा पसरली आहे। निपाणी देवगड राज्यमार्गावरील खडकेवाडा फाटा इथं सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत। या दुर्घटनेमुळे खडकेवाडा परिसरात शोककळा पसरली आहे। खडकेवाडा इथले 65 वर्षीय बाळू बाबालाल तहसीलदार आणि त्यांच्या 47 वर्षीय पत्नी सुगराबी बाळू तहसीलदार मोहरमची पूजा आटोपून रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या शेताकडील घराकडे निघाले होते। त्याचवेळी हमीदवाडाकडून हुंडाई i20 चारचाकी वाहन क्रमांक MH03BH8359 निपाणीच्या दिशेनं भरधाव वेगानं येणाऱ्या चारचाकी वाहनानं त्यांना जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की बाळू तहसीलदार यांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताच्या तीव्रतेमुळे त्यांचा पाय शरीरापासून वेगळा झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी घटना पाहणाऱ्यांनी सांगितलं। त्यांच्या पत्नी सुगराबी तहसीलदार या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान अपघातानंतर नियंत्रण सुटलेली चारचाकी तब्बल 4 फूट उंच उडून रस्त्यालगतच्या ओढ्यात जाऊन कोसळली। या वाहनातील वासिम सोलापूर यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले आमिर गौंडी हे गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना तातडीनं निपाणी इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली। मृतदेहाचं शवविच्छेदन मुरगुड ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलं असून त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। यावेळी नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचं मन हेलावून टाकणारा होता। काही दिवसांपूर्वी गलगले फाटा इथंही खडकेवाडा येथील एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला होता। त्यानंतर पुन्हा खडकेवाडा गावातील नागरिकांचा अपघातात बळी गेल्यानं संपूर्ण गाव शोकसागरात बुडालाय। दरम्यान निपाणी देवगड मार्गावर भरधाव वेगानं धावणाऱ्या वाहनांमुळे वारंवार अपघात घडत असल्यानं या मार्गावर वेगमर्यादेची कठोर अंमलबजावणी करावी, स्पीड ब्रेकर आणि इतर सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थातून जोर धरतेय। याबाबत शमशुद्दीन तहसीलदार यांनी फिर्याद दिली असून मयत वासिम सोलापुरे यांच्यावर बाळू तहसीलदार आणि आमिर गौंडी याच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिकेत शिवाजी कुंडले यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगुड पोलीस करत आहेत।